हो केले. हा, तर हा कल याच्यासाठी आहे की आपण जे साइड बार मध्ये स्क्रीन ऍड करतो किंवा कुठल्या पण एका टीचरला आपण जेव्हा वेब वरून ऍक्सेस देतो, तर आपल्याला ती स्क्रीन दिसते तिथे. ठीक आहे. पण जेव्हा आपण कोड पुश करतो तो बीटा व्हर्जनला जातो आणि टेस्टर तिथे टेस्ट लिंक म्हणून आपली जी आहे त्या टेस्ट लिंकला तो कोड टेस्टिंग करतात. म्हणजे ती जी स्क्रीन असेल ती टेस्ट करते. आणि आपण पण जेव्हा युनिट टेस्टिंग करत असतो ना, तेव्हा आपण पण त्याच URL ला जाऊन त्याच टेस्ट लिंकला जाऊन आपण पण युनिट टेस्टिंग करायची असते. जे आपले लोकली असतात तिथे आपण टेस्टिंग नाही करत. सो कोड कसा पुश करायचा असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? सुशांत, योगेश, नाही. कोड कसा पुश करायचा ते पण नाही माहिती का तुम्हाला? API चा कोड नाही. ठीक आहे. ओके ओके, चालेल. आपण त्याच्यासाठी पण एक सेशन घेऊयात. पण पहिले हे सांगते, आपण जो कोड आहे तो आपल्या लोकल पासून आपल्या जी रिपॉझिटरी आहे त्या रिपॉझिटरी मध्ये आपण तो कोड पुश करतो. त्यानंतर एक डिप्लॉयमेंट होते. म्हणजे आपण सिनियर्सला सांगतो किंवा अं, एखाद दुसरा आपला डेव्हलपर आहे तो डिप्लॉयमेंट करतो. सो डिप्लॉयमेंट केल्यानंतर त्या टेस्ट लिंकला आपल्या स्क्रीन आहेत त्या अवेलेबल होतात आणि टेस्टर जे आहेत लोकली चेंजेस चेक नाही करत, ते टेस्ट लिंकला जाऊन टेस्टिंग करतात. आणि युनिट टेस्टिंग सुद्धा आपण तिथेच करायची असते. सो पहिले मी तुम्हाला आपली जी टेस्ट लिंक आहे ती दाखवते. ही टेस्ट लिंक आहे. ही ते फक्त एन्व्हायरमेंट वाईज तुम्ही PPS, PPSH आणि SNS ही करू शकता. सो मी आता PPS अंकिता वर्किंग नाही आहे आता, सो आपण PPSH वरतीच करूयात. ठीक आहे. हा, तर त्याची एक हिमा नावाची टीचर आहे, तिला मी लॉग इन करते. ही आपली टेस्ट लिंक आहे. सो ही तुम्ही वेबला जे करता ना तीच. आता तिथे ते बीटा व्हर्जन म्हणून आहे. हे बीटा व्हर्जन ओपन केल्यानंतर ही जसं आपल्याला लोकली जसं दिसतं तशी ही एक स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे. सो पहिल्यांदा इन्स्पेक्ट मध्ये जायचं. आपल्या स्क्रीनचं नाव नेटवर्क मध्ये जाऊन गेट ऍक्सेस परमिशन नावाची जी API आहे ना, ती इथे कॉल होती. ती पहिल्यांदा आपण चेक करूयात. त्यामध्ये काय होतं, ही जी टीचर आहे ना हेमा, तिला कुठल्या कुठल्या स्क्रीन आहेत ते आपल्याला इथून समजतं. आता आपण अंकिताची करूया. स्क्रीन आहे स्टुडंट डायनॅमिक ना अंकिता? आता इथे अशी काही कोणती स्क्रीन नाहीये. ठीक आहे. सो आपण काय करणार आहोत, आपण ऍप्लिकेशन्स मध्ये जाणार आहोत आणि ऍप्लिकेशन मध्ये हे आपल्याला एक की मिळते अलाउड स्क्रीन्स. म्हणजे हे तेच असतं की ह्या युजरला कुठल्या कुठल्या स्क्रीन्स अलाव आहेत. ठीक आहे. अंकिता, ती स्क्रीन जी आहे ती शो होती का? आपण पहिला ऍक्सेस देऊया म्हणून तिथे ती स्क्रीन दिसत नाही. ही जी सुपर ऍडमिनची आहे ती लिंक आहे, त्याच्यावरून आपण त्या टीचरला ऍक्सेस देऊयात. युजर सिलेक्ट. स्क्रीनचा ऍक्सेस एखाद्या टीचरला कसं द्यायचा असतो माहितीये ना? टीचर रिलेटेड मध्ये जायचं, एक्स्ट्रा स्क्रीन्स असाइन टू टीचर्स करायचं. इथे जी टीचर आहे तिचं नाव सिलेक्ट करायचं.
ते नाही घेत आहे फूड्स. ओके. आता इथून आपण स्क्रीनचा ऍक्सेस देतो त्या टीचरला. डायनॅमिक एक्सपोर्ट. ओके. हा पॉपअप आहे का? अच्छा, ही स्क्रीन आहे. आता मी इथून बीटा व्हर्जनला जाते. आता मी परत त्या स्टेप्स करणार. पहिल्यांदा मी अलाउ गेट गेट अलाउ ऍक्सेस स्क्रीन्स नावाची जी API आहे ती पहिलं चेक करणार. त्याच्यात जर येत नसेल तर मी ऍप्लिकेशन मध्ये जाऊन चेक करणार, कारण मला त्या स्क्रीनचा ID लागतो. ठीक आहे. गेट स्क्रीन ऍक्सेस परमिशन नावाची API. अरे यार. ठीक आहे. इथे तर ती स्क्रीन नाही आली, तर आपण ऍप्लिकेशन मध्ये जाऊन चेक करूया. अंकिता, इथे दिसली का तुझी स्क्रीन? डायनॅमिक एक्सपोर्ट. ठीक आहे. आणि ह्याच्यातून हे पण समजतं की फुल ऍक्सेस आहे की ओन ऍक्सेस आहे. ठीक आहे. आता इथे स्क्रीन ID पण मिळाली की 251. क्लिअर आहे? येस. आता आपण कोड मध्ये जाऊ. कोणाचा माईक चालू आहे का? मला माझा आवाज रिटर्न येतो. आता आपण आपल्या कोड मध्ये आल्यानंतर पहिलं मी पूल घेते. सांग की त्याची स्क्रीन नसणार आहे माझ्याकडे. सो 2 मिनिट्स. अंकिता, तोपर्यंत तुझ्या साईडला एक ऍक्टिव्हिटी कर की डायनॅमिक एक्सपोर्टला आयकन काय येईल आणि हा आयकन मटेरियल UI कडूनच घ्यायचा. सो चॅट जीपीटीला टाकलंस तरी तो तुला देईल. नाही नाही, रेकॉर्डिंग नको स्टॉप करू. सुशांत, योगेश, तुमच्यापैकी कोणीतरी ही ऍक्टिव्हिटी करा. फक्त तुम्हाला डायनॅमिक काय स्क्रीनचं नाव आहे अंकिता? हा, स्टुडंट डायनॅमिक एक्सपोर्ट अशी स्क्रीन आहे. ह्यातल्या त्या स्क्रीनचं नाव टाकायचं चॅट जीपीटीला आणि सांगायचं की मटेरियल UIचा एक आयकन पाहिजे ह्याच्या रिलेटेड. सो तो आपल्याला आयकनची लिस्ट देतो, त्यातली एक आपण घेऊयात. कोण करतंय? येस मॅम, मी करतोय. आणि इथे चॅट मध्ये पाठव मग मला तुझं झाल्यानंतर. अंकिता, कोड पुश आहे ना? ओके. आता इथे आपण टेम्पररी फाईल मध्ये जाऊयात. temporary.tsx नावाची फाईल आहे की जिथे आपल्या सगळ्या स्क्रीन्स असतात. आता मला सांग अंकिता, ही जी स्क्रीन आहे ही टीचरला पण, क्लास टीचरला पण दिसते का? ओके. तर जर ती क्लास टीचरला दिसत असेल तर ती 2 ठिकाणी ऍड करावी लागते.
हा, आता इथे बघ क्लास टीचर आलेले आहे आणि ह्याच्याच वरती एक्स्ट्रा स्क्रीन्स आहेत, म्हणजे टीचरला त्या एक्स्ट्रा स्क्रीन दिसतात ते. सो पहिला आपण एक्स्ट्रा स्क्रीन मध्ये तुझी स्क्रीन ऍड करूयात. अरे, हेमा क्लास टीचरच आहे ना? हम्म. मग अरे, क्लास टीचर म्हणजे आता तुला दाखवते की ऍड करून, मग तुला समजेल. तुझ्या स्क्रीनचं काय टाकलंय नाव? स्टुडंट. स्टुडंट नाहीये ना? ठीक आहे. ह्या स्क्रीनचा पाथ लागतो आपल्याला, जे आपण टीचर मध्ये ऍड केलेलं असतं, टीचर फाईल मध्ये. नाही, आता इथे फक्त आपण स्क्रीनचं हे करणार आहोत. हा, path. आता गेट पेज नेम 241, ते आपण तुझ्या स्क्रीनचं हे बघितलं होतं. 251 स्क्रीन आयडी. स्क्रीन आयडी कंपोनंट्स नाही भेटले कोणते, म्हणजे मी केलं. कॉम्पोनंट नाही आपल्याला. आपल्याला हे लागतं रे, आयकन लागतात फक्त. हॅलो येस सुशांत, म्हणजे आयकन लागतो फक्त, आयकन. इथे आपल्याला स्क्रीन आयडी मिळाली त्या स्क्रीनची, सो आपण ती टाकणार आहे 251. इथे दिसते का? हम्म. बंदे आले, बंदे आले, 2 बंदे आले. कोणी? सुशांत, रेकॉर्डिंग चालू आहे.
जसं आपण एक्स्ट्रा स्क्रीन मध्ये केलं तसं आपण क्लास टीचरची जी आहे त्याच्यात पण करणार आहोत. नाही, इथे काय असतं, जर ती स्क्रीन त्या टीचरला ऍक्सेसेबल असेल तर, ठीक आहे. ही बघ अंकिता, तुझी स्क्रीन आली का? स्टुडंट डायनॅमिक एक्सपोर्ट. हा, आणि मग इथे जेव्हा स्क्रीन मध्ये आतमध्ये एंटर होतो आपण, तिथे पण तुला डायनॅमिक एक्सपोर्ट पाहिजे की स्टुडंट डायनॅमिक एक्सपोर्ट पाहिजे? डायनॅमिक एक्सपोर्ट, ओके. तर मग तुला फक्त इथे चेंज करावं लागेल. हे बघ, आता पण एक्सपोर्ट स्टुडंट आणि डायनॅमिक एक्सपोर्टचा एकच आयकॉन झालाय. ठीक, आपण आणखीन एक आयकॉन चेक करूयात. स्कूल आयकॉन. हे आलं पाहिजे की, म्हणजे स्क्रीनवरती कुठला आयकॉन दिसेल हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण फास्ट ऍक्टिव्हिटी करून चॅट जीपीटी कडून घेतलं पाहिजे. ठीक आहे. कॉम्पोनंट वगैरे आपल्याला काही गरजेचं नसतं सुशांत, फक्त आपल्याला आयकॉन गरजेचं असतो. नाही, मला वाटलं कंपोनंट कोणते यूज करायचे ते चेक कर, त्यामुळे मी ते कंपोनंट सर्च केलं. नाही, मी काय सांगितलं की मला हे माझ्या आलं पाहिजे. लक्षात. हा, मला ती जी आपण URL पेस्ट करतोय, ती जी आपली पेज ओपन केलं URL आहे तीच पेस्ट करायची ना? कोणती? ती आता खाली लिंक मध्ये जी URL आहे. हा हा हा, ते आपण टीचरच्या फाईल मध्ये देतो ना? सेम तो इथे द्यायचा आहे. हा, तोच इथे. आणि जर एका पेजच्या अंडर पेज असेल म्हणजे नाही नाही, सब त्याचं स्क्रीन नाही. असेल. नाही, त्याचं नाही द्यावं लागत आपल्याला. नाही म्हणजे आता सपोज ही एक बेस स्क्रीन आहे, पण बेस स्क्रीनच्या आतमध्ये एक स्क्रीन असेल आणि ती जर इम्पोर्ट करायची असेल तर मग पाथ पुढे एक्सटेंड करावा लागतो का त्यात? नाही नाही, हे बघ, आता आपण इथे देतो ना, ती आपली दुसरी जी स्क्रीन असेल ना, तिथे जो आपण कॉमन पेज हिडर मध्ये पाथ देतो ना, तेव्हा ती नेव्हिगेट होऊन जाणारी स्क्रीन असते, त्यामुळे ती इथे नसते दाखवायची. फक्त मी इथं तुला पेज ऍड करण्यासाठी आहे, म्हणजे हा, आपल्या साइड बार जी मध्ये. बेस स्क्रीन असते ना, ती फक्त इथे ऍड करायची आपल्याला. हॅलो, येस मॅम. समजलं ना? मी एक स्क्रीन दाखवते तुला हे झाल्यानंतर की कसं आहे ते.
डायनेमिक एक्सपोर्ट. ठीक आहे, असं एक आलंय. असं नाहीये ना कुठे? प्री प्रायमरीला पण सेम आहे का? हा, असू देत. ठीक आहे, तर ही स्क्रीन इथे आली. त्याचबरोबर आपल्याला इथे स्क्रीन ऍक्सेस परमिशन मध्ये पण ती स्क्रीन ऍड करायची असते. ठीक आहे, ही स्क्रीन आता इथे अजून आलेली नाही. बट इथपर्यंत तुम्हाला ती स्क्रीन कशी ऍड करायची हे तर क्लिअर आहे ना? Yes, ma'am. हा कोड आता मी पुश करते. अंकिता रेकॉर्डिंग स्टॉप कर.